हॅलो फ्रेंड्स, जस्ट जयू चॅनलमध्ये मी जयश्री आपलं स्वागत करत आहे. पहिले प्रथम तर ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद मानते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी आले आहे आपल्या एका नव्या रेमेडीसह, नवीन फेस पॅक घेऊन, ज्याच्यापासून तुम्हाला इन्स्टंट ग्लो येतो आणि तेही पण तुम्ही आपल्या घरच्या इन्ग्रेडियंट्सनीच करू शकता. कुठेही मार्केटमध्ये जायची गरज नाही किंवा कुठलंही वस्तू आणायची गरज नाही. त्यासाठी तो मास्क लावल्यानंतर तुमचा चेहरा इतका ग्लो येईल आणि इतकं छान वाटेल. तयार होणारा हा मास्क आहे. याच्यासाठी वेगळं कुठलीही वेळ किंवा काही लागणार नाही. ही इव्हेंटला, बर्थडे असो, छोटंसं पार्टी असो किंवा एखाद्याचं लग्न असो, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा मास्क लावून रेडी होऊ शकता. लगेच हा मास्क लावायचा आणि त्याच्यानंतर वॉश करायचा. तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल एकदम छान. जसं तुम्ही पार्लरमध्ये जाल तो पार्लरमध्ये तुमचा वेळही जाईल आणि पैसेही जातील. पण हा मास्क लावला तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही रेडी झाले मेकअप वगैरे करून की तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येईल. तर चला वळूया आपल्या घेऊया आपण रॉ मिल्क. रॉ मिल्क म्हणजे आधी तापायच्या आधी घ्यायचं आपल्याला हे मिल्क. आणि याच्यामध्ये या मिल्कमध्ये असतं कच्चं दूध. जर घेतलं आपण, जर तापलेल्या दुधामध्ये अँटी एजिंग गुण, अँटी टॅनिंग गुण हे राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे. याच्यामध्ये आहे लॅक्टिक ॲसिड, अँटी टॅनिंग गुण आणि अँटी एजिंग गुण. प्रथम आपण दूध घ्यायचं आहे आणि एक कॉटन घेऊन चेहरा क्लीन करायचा आहे. माझ्या चेहऱ्यावर कुठलंही मेकअप नाही किंवा कुठलंही क्रीम लावलेलं नाही आहे. कच्च्या दुधाने स्वच्छ करायचा चेहरा. आपण स्वच्छ धुतला की त्याच्यावरची डस्ट ते पूर्ण निघून जाते आणि आपला चेहरा स्वच्छ होतो. मी माझ्या चेहऱ्यावर काही लावलेलं नाही आहे, फक्त हे दूध आहे. त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे बेसन पीठ. आपल्याला जेवढं वाटेल तेवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे, याच्यामध्ये मावेल तेवढं. आणि चेहरा आपल्याला ड्राय नाही करायचा आहे. फक्त चेहऱ्यावरती आपल्याला फक्त कच्चं दूध ॲज इट इज राहू द्यायचं आहे तसंच. आणि त्याच्यानंतर आपल्याला या दुधामध्ये जेवढं दूध घ्यायचं आपल्या फेसला जेवढं लागेल तेवढं त्याच्यामध्ये बेसन मिक्स करायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करायचं आहे. पहिल्यांदा थोडं पातळच ठेवायचं, कारण आपल्याला चेहऱ्याला ते लावायचं आहे. थोडं पातळच बेस लावायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आपल्याला, लेमन ज्यूस. तर ज्यांना सूट होते त्यांनी 2-3 ड्रॉप टाका. ज्यांना सूट नाही होत त्यांनी स्किप केलं तरीही चालेल. आणि सरळ तो मास्क हाताने लावायचा आहे. ब्रश वगैरे त्याच्या भांडणी पडायचं नाही, सरळ हाताने लावायचा. म्हणजे आपल्याला तो कसा लागतो आहे, कुठे बसला आहे, आणि प्रत्येक वेळेस तो अप्पर डायरेक्शनने लावायचा. कधीही मास्क खालच्या डायरेक्शनने लावायचा नाही. या आधी मी व्हिडिओ पण सांगितलेला आहे. आणि आता हा मास्क लावल्यानंतर एक 2 मिनटं आपल्याला छान मसाज करून घ्यायची आहे. पूर्ण डेड स्किन निघाली पाहिजे आपल्या चेहऱ्याची, पूर्ण ड्रायनेस निघाला पाहिजे. तर मग आपल्याला एक 2 मिनटं चेहऱ्याला मसाज करायची आहे. आणि हा नंतर 2 मिनटं झाल्यानंतर हा मास्क हे पूर्ण पुसून घ्यायचं. कॉटननी पुसला तरी चालेल किंवा धुवून आले तरीही चालेल. स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे हा फेस पॅक घेतला होता त्याच्यामध्येच बेसन ॲड करायचं. परत तोच मास्क आहे, त्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आणि एक घट्ट लेअर तयार करायची. परत अशी एक घट्ट लेअर तयार करायची. आणि याच्यामध्ये टाकायचं कुठलंही ऑइल. मी याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं. 1-2 ड्रॉप टाकलं तरीही चालेल. याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं. आणि हा मास्क
आपल्या चेहऱ्याला पूर्ण लावून घ्यायचं अपर डायरेक्शन. म्हणजे स्टार्टिंगला जो आपण लावलेलं होतं ते एक प्रकारचं स्क्रबिंग केलं आपण. आणि आता हा जो लावत आहे हे आहे आपलं फेस मास्क. आणि हा मास्क माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं तिथे म्हणजे त्यासाठी मी हा मास्क लावला होता आधी. आणि त्याच्यानंतर मी तयार झाले तर मला सगळेजण विचारत होते की म्हणजे तू कुठला मास्क लावला, की तू कुठलं मास्क लावलेलं आहे, कुठलं काय काय यूज केलेलं आहे. म्हणून मी आज हा स्पेशली तुमच्यासाठी हा मास्क शेअर करत आहे. आणि माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची थोडंसं मी तुम्हाला फोटो पण शेअर करत आहे. हा मास्क एक राहू द्यायचा आणि एक 5 ते 10-15 मिनटं मास्क राहू द्यायचा आणि थोडंसं तो ड्राय झाला की मग काढून घ्यायचा. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया उद्या नवा रेमेडीसह.